घाटनांद्रा येथील छत्रपती संभाजीनगर महाराज चौक परिसरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या शाळेवर 1 ते 4 वर्गासाठी 3 शिक्षक कार्य करत आहे। मात्र आठवडाभरापूर्वी जिल्हा बदली प्रक्रिया झाली। यावेळी शाळेवर 2 शिक्षकांची बदली झाली आहे। त्यामुळे एकाच खोलीत 1 ते 4 पर्यंतचे विद्यार्थी अध्यापनाचे कार्य करत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार शालेय व्यवस्थापन समितीसह पालकांनी केली। शिक्षकाची नेमणूक न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा समितीने दिला। घाटनांद्रा येथे गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा परिषदेची मराठा माध्यमाची 1ली ते 4थी पर्यंतची शाळा असून या शाळेत गावातील गोरगरिबांची एकूण 80 ते 85 मुली शिकत आहे। नुकत्याच जिल्हाभर झालेल्या बदली प्रक्रियेत येथील 2 शिक्षकांची बदली झाली। त्यामुळे सध्या या शाळेवर शीतल नागरोगोंजे या एकमेव शिक्षिका कार्यरत आहे। त्यांच्यावर संपूर्ण 1 ते 4 वर्गाचा भार येऊन पडला असून एकाच वर्ग खोली 4ही वर्गात भरावे लागत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनावर याचा मोठा परिणाम होत असून पालकांमधून नाराजीचे सूर निघत आहे। एकाच वर्गात सर्व विद्यार्थी बसत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसायलाही जागा नाही आणि शिवाय शाळेत शिकवायला शिक्षक नसल्याने बरेच विद्यार्थी घरीच राहणे पसंत करीत आहे। संपूर्ण 4 वर्गासाठी एकच शिक्षिका असल्याने एकाच वर्गातून 4ही वर्ग शिकवणे हे एका शिक्षिकेला शक्य होत नाही। शाळेचे कामकाज, परिपाठ, प्रार्थना हे सर्व करता शिक्षिकेच्या नाकी नऊ येत आहे। एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले, मात्र येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीकडे संबंधित शिक्षण विभागाचं लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहे। राम जोशी, AN न्यूज, घाटनांद्रा। प्राथमिक शाळा घाटनांद्रा येथे 1ली ते 4थी पर्यंत वर्ग असून 3 शिक्षक कार्यरत होते, परंतु 8 दिवसापूर्वी 2 शिक्षकांची बदली झालेली आहे आणि नवीन शिक्षक अजूनही आलेले नाही करिता येथे फार होत आहे। येथे 2 शिक्षकांची बदली झाल्यापासून एकाच शिक्षकावर भार आलेला आहे। तरी सदरील विभागाला विनंती करण्यात येते की त्यांनी त्वरित नवीन शिक्षकांची नेमणूक करावी। आमची शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष भारतभाऊ शिंदे यांची व आमच्या सर्व व्यवस्थापन समितीची मागणी आहे की नवीन शिक्षक नेमणूक करावी। धन्यवाद।